Hello. Uh, we will continue this interrupted lecture. So, sorry about that. Sorry about interruption. Now, we know that in conservation of energy, curl, if we take curl of this central force, which is conservative, which is 0, and if curl of given force is 0, then we can say force F is conservative. And for conservative force, total mechanical energy is conserved. So this is another definition. So for conservative force, total mechanical energy is constant. म्हणजे जे प्लॅनेटरी मोशन नसतील, कारण प्लॅनेटरी मोशन पण कॉन्झर्वेटिव्ह फोर्स आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि सेंट्रल फोर्स पण आहे. मग ग्रॅव्हिटेशनल फोर्समध्ये जे काय ऑब्जेक्टचं मोशन असेल, समजा अर्थचं मोशन घेतलं अराउंड सन, त्याच्यासाठी टोटल मेकॅनिकल एनर्जी काय असणार आहे? कॉन्स्टंट. म्हणजे सम ऑफ कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी ही काय राहणार आहे? कॉन्स्टंट प्लॅनेटरी मोशनसाठी. ओके. सो इन दिस वे आपल्याला माहिती आहे टोटल मेकॅनिकल एनर्जी काय? कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे पृथ्वीची व्हेलॉसिटी जर कमी झाली म्हणजे कायनेटिक एनर्जी काय होणार आहे? कमी. तर पोटेन्शियल एनर्जी काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. कारण दोघांची ॲडिशन काय राहिली पाहिजे? सेम. आणि उलट असेल याच्यामध्ये, जर समजा कायनेटिक एनर्जी वाढली, इन्क्रीज झाली, तर पोटेन्शियल एनर्जी काय होईल? कमी होईल. आपल्याला माहिती आहे प्लॅनेटरी मोशनमध्ये अर्थचं मोशन अराउंड सन कसं असणार आहे? इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये. इथं सन असेल, ओके, आणि पृथ्वी अशी फिरणार आहे सनच्या अराउंड. इथं ज्यावेळेस पृथ्वी सगळ्यात जवळ असेल त्यावेळेस पोटेन्शियल एनर्जी जास्त असणार आहे. ओके, सॉरी, पोटेन्शियल एनर्जी कमी असेल, कारण पोटेन्शियल एनर्जी या डिस्टन्सवर डिपेंड असते. जेवढं डिस्टन्स जास्त तेवढी पोटेन्शियल एनर्जी काय असणार आहे? कमी. ओके. मग इथं पोटेन्शियल एनर्जी काय असणार आहे? जास्त असणार आहे. जास्त असल्यामुळे इथं कायनेटिक एनर्जी काय असणार आहे? कमी असणार आहे. त्याच्यामुळे इथली व्हेलॉसिटी कमी असेल. इथं आलो आपण तर डिस्टन्स जास्त आहे म्हणजे पोटेन्शियल एनर्जी काय असणार आहे? इथली कमी असणार आहे. इथं जास्त होती, इथं कमी असेल, त्याच्यामुळे इथली व्हेलॉसिटी काय असणार आहे? जास्त असणार आहे. त्यामुळं प्लॅनेटचं मोशन घेतलं अराउंड सन, तर इथं हा जो पॉईंट आहे इथं व्हेलॉसिटी सगळ्यात कमी असणार आहे आणि इथं व्हेलॉसिटी सगळ्यात जास्त असणार आहे. कारण या दोघांची बेरीज काय राहिली पाहिजे? सेम. नाउ conservation of momentum. So this is another feature. In conservation of momentum, we know that uh, momentum is angular momentum. So angular momentum, for that consider torque vector n, which is given as r cross f. Suppose particle performing motion under central force and we have taken torque of that particle. So torque, which is given as r cross f, vector r is distance of that particle from fixed axis, okay, around which that object is rotating. F is the force due to which that object is rotating. So here in this equation, for central force, we know that force is given as F of r, which is F of r into r cap. So this unit vector r cap is along the direction r. So if you put in this equation, then torque n is equal to r cross f of r into r cap. So here vector r and this f of r along the same direction. So here we will get 0. What does it mean? कोणताही पार्टिकल सेंट्रल फोर्समध्ये ज्यावेळेस मोशन परफॉर्म करत असेल, प्लॅनेटरी मोशन जरी घेतलं आपण, तरी त्याच्यासाठी टॉर्क काय असणार आहे? 0. And from using relation between torque and angular momentum, n, which is dl by dt. So this is Newton's second law of motion for rotational motion. This is Newton's second law of motion for rotational motion. So torque is dl by dt. Here vector L is angular momentum.
हा काय येईल मग आता 0 फॉर प्लॅनेटरी मोशन. सो फ्रॉम दिस वी कॅन से vector L is constant and L is what? Its angular momentum, and this vector is given as r cross p. r म्हणजे काय असणार आहे परत? इट इज द पोझिशन वेक्टर ऑफ दॅट पार्टिकल फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन. p is the momentum of that particle. Now consider again planetary motion. सपोज अर्थ इथं असेल तर वेक्टर आर हा असेल आणि याचा मोमेंटम याला टँजंट काढावा लागेल तुम्हाला असं असेल. ह्याचा जो प्रोडक्ट आहे आर क्रॉस पी हा काय राहिला पाहिजे? कॉन्स्टंट. आर क्रॉस पी जर तुम्ही घेतला तर तो रेडियली आउटवर्ड येईल. इथं समजा इथं असेल तो, ओके, इकडून असं मूव होत घेता, इकडं पी येईल आणि इकडे वेक्टर आर येईल. सो अगेन आर क्रॉस पी हे काय येईल इकडं? कॉन्स्टंट. मग याचा अर्थ काय होतो? जर अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट असेल तर ते जे मोशन आहे ते मोशन कसं असणार आहे? प्लेनार. सो दॅट्स वाय प्लॅनेटरी मोशन आर प्लेनार मोशन्स. कारण प्लॅनेटरी मोशन याच्यामध्ये काय आहे? सेंट्रल फोर्स आहे. सेंट्रल फोर्समध्ये असेल तर एक्सटर्नल टॉर्क काय असतो? 0. एक्सटर्नल टॉर्क असेल तर अँग्युलर मोमेंटम काय राहतो? कॉन्स्टंट. आणि तो कॉन्स्टंट राहायचा तर मोशन कसं पाहिजे? प्लेनार. प्लेनार मोशन म्हणजे काय की प्लॅनेटरी मोशन किंवा कॉन्झर्वेटिव्ह आणि सेंट्रल फोर्समध्ये असणारे मोशन हे कसे असतात? प्लेनार. जसं इथे दाखवलेलं आहे, हे मोशन काय झालेलं आहे? एका प्लेनमध्ये कन्फाईन झालेलं आहे. आता जरी तुम्ही गॅलेक्सीचे फोटो पाहिले, ओके, गॅलेक्सी तुम्हाला कशी दिसते? असे डिस्क दिसतात गॅलेक्सीच्या. अशा डिस्क का असतात? कारण की हे पण काय, गॅलेक्सीमध्ये जे प्लॅनेट्स असतील ते पण मूव्ह होत असणार आहेत, ओके, अराउंड सर्टन मॅसिव्ह ऑब्जेक्ट. मग त्या केसमध्ये ते जे मोशन आहे ते पण काय झालेलं असेल? कन्फाईन झालेलं असेल एका प्लेनमध्ये, ओके. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा गॅलेक्सीचे फोटो तुम्ही पाहिले तर तुम्हाला असे वेगवेगळे काय दिसतील? असे प्लेन दिसतात. प्लॅनेटरी मोशन सगळेच्या सगळे प्लेनार मोशन आहेत. म्हणजे पृथ्वीचं घेतलं तुम्ही, त्याच्यानंतर बाकीच्या प्लॅनेट घेतले, ओके, व्हीनस घेतला, सगळे प्लॅनेट यांचे ऑर्बिट आहेत ते असेच प्लेनमध्ये काय झालेले असतील? कन्फाईन झालेले असतील, ओके. नाव वी आर मूव्हिंग टू नेक्स्ट पॉइंट विच इज इक्वेशन ऑफ ऑर्बिट. So first of all, what is mean by orbit and what is mean by orbital? हे दोन्ही तुम्ही शब्द ऐकलेले आहेत, ऑर्बिट आणि ऑर्बिटल. ऑर्बिट इथं पाहतोय आपण, ओके, आणि ऑर्बिटल हे तुम्ही कुठं ऐकलेलं असेल? केमिस्ट्रीमध्ये ऐकलं असेल बऱ्याच वेळा. येस ऑर्बिटल, पी ऑर्बिटल, डी ऑर्बिटल, दोज आर द ऑर्बिटल. What is difference between orbit and orbital? These are two different quantities, okay. Try to get answer of this question, what is difference between orbit and orbital. I will give you answer in next lecture, okay. शोधा तोपर्यंत ऑर्बिट आणि ऑर्बिटल मधला डिफरन्स. नाव for planetary motion we know that planetary motion is a planar motion. So for planar motion we can show that planar motion in two planes, in two axis system. Suppose we take x and y axis. So here if that object is over here which is having mass m, आपण काय घेतलं? एखादं प्लॅनेट घेतलं, आपल्याला माहिती आहे त्याचं मोशन कसं आहे? प्लेनर मोशन आहे. तर आपल्याला इक्वेशन काढायचं आहे ऑर्बिटचं. ऑर्बिटचं इक्वेशन काय असणार आहे? ह्याच्यासाठी इक्वेशन काय असेल की सेंट्रल फोर्स आहे, त्या फोर्सचं रिलेशन हे जे एक्स वाय कोऑर्डिनेट त्याचं रिलेशन, ओके. जर आपण कार्टेशियन कोऑर्डिनेटमध्ये गेलो, आता आपल्याला प्लेनार मोशन असल्यामुळे तोच ऑब्जेक्ट हा प्लेन पोलार कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये पण दाखवता येईल, ओके. सो हाऊ वी विल शो दॅट?
this distance is r and angle is theta. So why, instead of taking x and y coordinate, we can also take r and theta coordinate to specify, to study motion of this ऑब्जेक्ट. तो जो प्लॅनेट आहे त्याचं मोशन स्टडी कसं करू शकतो आपण, कार्टेशियन मध्ये पण करू शकतो आणि याच्यामध्ये पण करू शकतो. जी आपल्याला कन्व्हिनियंट कोऑर्डिनेट सिस्टीम असेल ती घेणार आहे आपण. सपोज आपण आर आणि थीटा प्लेन पोलार कोऑर्डिनेट सिस्टीम घेतली, मग त्या केसमध्ये आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. सो इन प्लेन पोलार कोऑर्डिनेट सिस्टीम acceleration is a which is equal to, आता तो जो ऑब्जेक्ट आहे त्याचं ऍक्सलरेशन प्लेन पोलार कोऑर्डिनेट मध्ये कसं फाइंड आउट करता येईल, हे इक्वेशन आहे आपल्याकडं. दिस इक्वेशन यू हॅव डिराइव्ड इन प्रिव्हियस इयर्स मॅथमॅटिकल मेथड्स इन फिजिक्स कोर्स. आपला जो मागच्या वर्षी MMP चा कोर्स होता तिथं आपण हे इक्वेशन डिराईव्ह केलेलं आहे. ओके, तरी तुम्हाला कन्फ्युजन वाटत असेल याचं, तरी काय करा, तुम्ही घरी गेले नंतर परत घरी ते SYBSC MMPचं पुस्तक घ्या, त्याच्यामध्ये डेरिवेशन आहे याचं. ओके, सो वी आर युझिंग दॅट इक्वेशन. हे इक्वेशन काय आहे, ऍक्सलरेशन इन प्लेन पोलार कोऑर्डिनेट सिस्टीम. प्लेन पोलार असल्यामुळे तिथं आर कॅप आणि थीटा कॅप आला. जर कार्टेशियन मध्ये असतं तर इथं तुमचं काय आलं असतं, आय कॅप आणि जे कॅप. सो एक्स डबल डॉट आय कॅप प्लस वाय डबल डॉट जे कॅप. सो दिस इज द ऍक्सलरेशन इन Cartesian coordinate system, but we are using plane polar coordinate system. That's why acceleration is given by this equation. R double dot means second order derivative of R minus R theta dot square. This is first order derivative of theta coordinate into R cap. R cap का unit vector along R असा असेल, plus R theta double dot plus 2 times R dot theta dot into theta cap. Okay, so we are using this equation. So force is given by, force acting on this is given by mass into acceleration. So here this is mass, here we can multiply with mass. Now this is the radial component of that force and this is the angular component of that force. आपल्याला माहिती आहे हा आर कॅप आहे, आर कॅप म्हणजे रेडियल, त्याचा कोएफिशियंट तो काय असणार आहे, रेडियल कंपोनेंट ऑफ फोर्स. सो देन Fr, which is radial component of force, which is given as m into r double dot minus r theta dot square, call this as equation 1, and angular component which is f theta, which is given as m into r theta double dot plus 2 r dot theta dot, call this as equation 2. आता आपल्याला माहिती आहे की हा जो फोर्स असणार आहे हा सेंट्रल फोर्स आहे. ठीक आहे, सेंट्रल फोर्सची प्रॉपर्टी काय असते, इट इज ऑलवेज डायरेक्टेड अलॉंग रेडियल डायरेक्शन और लाईन जॉईनिंग फिक्स्ड पॉइंट, दॅट पॉइंट टू फिक्स्ड पॉइंट. म्हणजे जो फोर्स असणार आहे हा सेंट्रल फोर्स असल्यामुळं तो फोर्स कसा असणार आहे, याच्याच अलॉंग असणार आहे. अँग्युलर कॉम्पोनंट असा असा आहे आपला थीटा कॅप, याच्या अलॉंग नाहीये. त्याच्यामुळं ही जी टर्म आहे एफ थीटा इज इक्वल टू काय असणार आहे, झिरो. का झिरो असेल, सेन्स एफ ऑफ आर इज सेंट्रल फोर्स and by definition of central force is always directed along a line joining from the fixed point. हा फिक्स्ड पॉइंट आहे आपला, याच्या अलॉंग तो असणार आहे, त्याच्यामुळं एफ थीटा काय असणार आहे, झिरो. आता इथं फिक्स्ड पॉइंट म्हणजे काय असेल, समजा इथं मोठा हे असेल, समजा इथं कॅपिटल एम मासचा ऑब्जेक्ट घेतला आपण, समजा इथं काय सन आहे, सूर्य आहे आणि त्याच्या अराउंड काय येतंय, पृथ्वी फिरती, असं एक्झाम्पल घेतलं आपण. मग पृथ्वीचा हा रेडियल पॉइंट असेल, मग त्या केसमध्ये सेंट्रल फोर्स कसा असणार आहे, याच्या अलॉंग असणार आहे, आरच्या डायरेक्शनच्या अलॉंग, याच्या अलॉंग नसणार आहे, कारण दोघांमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल, जो कसा असतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स, कॅपिटल जी m1 m2 अपॉन आर स्क्वेअर. ओके, नाउ फ्रॉम इक्वेशन 2
we can write m into r theta double dot plus 2 r dot theta dot, which is equal to 0. Now multiplying this equation by r, we get, if you multiply this equation by r, here you will get m r square theta double dot, and here you will get 2 into r theta dot r dot, which is equal to, याला जर तुम्ही 0 ला r ने मल्टिप्लाय केलं तर राईट हँड साइडला काय येणार आहे परत 0. So this is the equation we will get. Now in this equation is nothing but if you take derivative of this term m r square theta dot, if you take derivative of this term, see याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर काय होईल, m तर कॉन्स्टंट आहे, याला आपल्याला काय करावं लागेल, प्रोडक्ट रूल यूज करावं लागेल. सो आर स्क्वेअर तसंच ठेवला आपण, थिटा डॉटचं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर काय येईल, थिटा डबल डॉट प्लस थिटा डॉट तसंच ठेवला आपण, आर स्क्वेअर त्याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल, 2r इंटू आर डॉट. सो दिस इज 2r r dot theta dot r square theta dot theta double dot. So this is nothing but this term. Okay, now then we can write this is equal to 0. See the right hand side काय आहे, 0. मग ह्याचा जर टाइम डेरिव्हेटिव्ह 0 असेल तर याचा अर्थ काय की m r square theta dot must be constant. विथ रिस्पेक्ट टू टाइम ही टर्म काय राहिली पाहिजे, कॉन्स्टंट. आता डायमेन्शनली जर पाहिलं आपण ही टर्म काय असेल, एम आर स्क्वेअर हा काय असणार आहे, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आय. थिटा डॉट म्हणजे काय असणार आहे, अँग्युलर वेलॉसिटी त्याची. सो आय एल is the angular momentum which is given as I into omega. Okay, so then this means L which is equal to m r square theta dot which is constant. Call this as equation 3. हे ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे, ओके, याच्या आधीच्या सेक्शन मध्ये की अँग्युलर मोमेंटम काय राहतो, कॉन्स्टंट. सो दिस इज नथिंग बट अँग्युलर मोमेंटम. हे आपण परत प्रूव्ह केलं. ओके, नाव आता ह्या टर्मसाठी झालं, ह्या टर्मसाठी पण आपल्याला पाहता येईल, पण त्याच्या आधी सपोज वी हॅव टेकन प्लॅनेटरी मोशन अँड इफ दॅट प्लॅनेट इज मूव्ड इन टाइम dt हा टाइम घेतला आणि तो इथून इथं गेला. ओके, त्यावेळेस त्याचा पोझिशन वेक्टर इकडं असेल, आर मध्ये एकदम स्मॉल इन्क्रीमेंट असेल dr, जे आपण नेग्लेक्ट करू शकतो dt या टाइमसाठी. इथं हा जो अँगल असेल हा असेल डी थिटा. इथून एवढे जे डिस्टन्स असणार आहे ते काय असणार आहे, रेडियस आहे आर आणि अँगल आहे डी थिटा. सो दिस डिस्टन्स इज आर डी थिटा. इथं डी टी कमी कमी करत गेलो आपण तर इथं राईट अँगल ट्रायंगल फॉर्म होईल. ओके, डी टी कमी कमी करत गेलो म्हणजे काय की आपण याच्या जवळ 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 आलो. ठीक आहे, तर त्या केसमध्ये काय होईल, इथं राईट अँगल ट्रायंगल फॉर्म होईल, ज्याचा बेस हा काय असणार आहे आर आणि हाईट काय असणार आहे आर डी थिटा. नाव एरिया ऑफ दॅट राईट अँगल ट्रायंगल डी ए इज इक्वल टू, एरिया काय असणार आहे 1/2 इंटू बेस विच इज आर अँड हिअर हाईट विच इज आर इंटू डी थिटा. सो दिस इज 1/2, हे आर आर काय होईल आर स्क्वेअर इंटू डी थिटा. सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम वी विल गेट डी ए बाय डी टी. दोन्ही साईडला डिफरन्शिएट केलं, राईट हँड साईडला 1/2 कॉन्स्टंट आहे, आर स्क्वेअर कॉन्स्टंट राहील विथ रिस्पेक्ट टू टाइम, डी टी कमी कमी केला तर आपण, आणि डी थिटा त्याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल, डी थिटा बाय डी टी म्हणजे काय असणार आहे थिटा डॉट. नाव दिस इज इक्वल टू थिटा डॉट ह्या इक्वेशन वरून काय लिहिता येईल आपल्याला, एल डिवायडेड बाय एम आर स्क्वेअर. सो 1/2 आर स्क्वेअर इंटू एल, हे इकडे घेतलं आपण एल डिवायडेड बाय एम आर स्क्वेअर. So this r square will get cancel and L upon 2m. आता पहा प्लॅनेटरी मोशन साठी L काय कॉन्स्टंट, 2 कॉन्स्टंट आहे, m म्हणजे काय मास, ते पण काय असणार आहे कॉन्स्टंट, म्हणजे हे कॉन्स्टंट आहे, हे कॉन्स्टंट आहे. सो दिस टर्म इज कॉन्स्टंट. ओके, अँड दिस इज नथिंग बट केपलर्स सेकंड लॉ.
आपल्याला परत एकदा केपलर्स लॉज पाहिजेत, तिथं अजून मी तुम्हाला जास्त एक्सप्लेन करेल. एरियल वेलॉसिटी म्हणतो याला आपण. सो एरियल वेलॉसिटी इज कॉन्स्टंट. जर तुम्हाला डेरिव्हेशन आलं एक्झामला, डिराईव्ह केपलर्स सेकंड लॉ, so you can derive this section up to here. Okay, now after this we are going to study what is the information that we get from equation 1. आता आपला मेन मोटो काय आहे, आपल्याला इक्वेशन फॉर आर आणि टी पाहिजे. ओके, इथं 3 व्हेरिएबल आहेत, आर, थीटा आणि टी. तिघांसाठी आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचे. तेच काय असणार आहेत आपले इक्वेशन ऑफ ऑर्बिट. ओके, जे आपण नंतर काही यूज करणार नाहीये, त्याचा जास्त काही यूज नाहीये तुमच्या सिलेबसमध्ये. पण तुम्ही बोहर ऑर्बिटसाठी स्टडी केलेला असेल. इलिप्टिकल बोहर ऑर्बिट हे इलिप्टिकल ऑर्बिट असतात. ते प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला ते आर आणि टीचे इंटिग्रल लागतात. त्याला आपण इलिप्टिकल इंटिग्रल्स म्हणत असतो. ओके, नाव टू गेट इक्वेशन फॉर दोस आर अँड टी from equation 1, we can write this. Now from this equation, m r double dot is equal to, here term right hand side line, so f of r plus m r into theta dot square. Using equation 3, इक्वेशन 3 काय होतं आपलं, एल इज इक्वल टू एम आर स्क्वेअर थिटा डॉट. इकडे होतं ते रफ आउट केलं मी. याच्यावरून आपल्याला थिटा डॉट काय लिहिता येईल, इथं सबस्टिट्यूट करण्यासाठी एल डिवायडेड बाय एम आर स्क्वेअर. सो थिटा डॉट स्क्वेअर काय होईल इथं, एल स्क्वेअर डिवायडेड बाय एम स्क्वेअर आर रेस टू 4. ओके, नाव दिस इज इक्वल टू एफ ऑफ आर प्लस दिस एम विल कॅन्सल विथ दिस एम, आर आणि आर रेस टू 4 आहे, इथं काय येईल एल स्क्वेअर डिवायडेड बाय एम आर क्यूब. सो एम आर डबल डॉट इज इक्वल टू एफ ऑफ आर प्लस एल स्क्वेअर डिवायडेड बाय एम आर क्यूब. नाउ फॉर कॉन्झर्वेटिव्ह फोर्स, एफ ऑफ आर इज मायनस डी व्ही बाय डी आर. आपल्याला माहिती आहे फोर्स हा निगेटिव्ह ग्रेडियंट ऑफ पोटेन्शियलने लिहिता येतो. रेडियल कॉम्पोनंट घेतला हा मी त्याचा स्पेरिकल पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम मधला. सो एफ ऑफ आर, दिस इज द रेडियल कॉम्पोनंट ऑफ दिस पोटेन्शियल इन स्पेरिकल पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम. ग्रेडियंट आहे. ओके, फोर्स मायनस ग्रेडियंट ऑफ व्ही असतो, आणि ग्रेडियंटचा जर तुम्ही स्पेरिकल पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम मधला रेडियल कॉम्पोनंट घेतला तर तो हा असेल. कारण एफ ऑफ आर असेल तर व्ही पण कशावर डिपेंड असेल, फक्त आर वर. त्याच्यामुळे फक्त आपण ही टर्म घेतलेली आहे, थिटा आणि फायची टर्म घेतलेली नाही. नाव if we put this in this equation, we will get m r double dot is equal to minus dv by dr plus l square divided by mr cube. Now this is equal to, या दोघांमधून जर आपण मायनस डी बाय डी आर कॉमन घेतला, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू आर, पहिल्या टर्म मध्ये काय राहणार आहे व्ही. आता इथं अशी टर्म पाहिजे ज्याचा जर तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेतला निगेटिव्ह साईनने मल्टिप्लाय केलं तर हे आलं पाहिजे. सो फॉर दॅट वी हॅव टेकन एल स्क्वेअर अपॉन एम, कॉन्स्टंट असेल, आणि इथं आर स्क्वेअर घेतलं, एल स्क्वेअर डिवायडेड बाय 2 mr स्क्वेअर. तर पहा आता याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं जर तुम्ही विथ रिस्पेक्ट टू आर, तर काय येईल, एल स्क्वेअर बाय 2m कॉन्स्टंट आहे, 1/r स्क्वेअर, त्याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल मायनस 2r क्यूब, मायनस 2 इंटू आर रेस टू मायनस 3. हा 2 जाईल आणि आर रेस टू मायनस 3 इथे येईल. सो एल स्क्वेअर डिवायडेड बाय एम आर क्यूब. ओके, विथ निगेटिव्ह साईन, आणि त्याला जर निगेटिव्हने मल्टिप्लाय केलं तर काय येईल, परत ही टर्म येईल. सो याचं जर तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेतले विथ रिस्पेक्ट टू हे, तर ही टर्म येणार आहे. ओके, नाव multiply above equation by r dot on both sides. r dot म्हणजे काय असणार आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ r विथ रिस्पेक्ट टू टाइम. सो इथं काय येईल, m r डबल डॉट मल्टिप्लाय बाय r dot इज इक्वल टू मायनस डी बाय डी आर व्ही प्लस
एल स्क्वेअर बाय 2 mr² याला मल्टिप्लाय बाय काय आहे dr बाय dt. आर डॉटने मल्टिप्लाय केलंय. आर डॉट काय dr बाय dt. आता पहा लेफ्ट हँड साइडला m r डॉट r डबल डॉट. So we can write this as d by dt of 1/2 m r dot square असं घेतलं. तर पहा ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल 2 टाइम्स m r डॉट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ r डॉट विच इज r डबल डॉट. याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर ही टर्म येणार. ऑन द राईट हँड साइड पहा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू आर एन इकडे काय dr बाय dt. चेन रूल जर यूज केला आपण सो दिस इज नथिंग बट मायनस d बाय dt ऑफ v प्लस एल स्क्वेअर बाय ट्वाइस mr स्क्वेअर. नाव दिस इज इक्वल टू हे जर आपण लेफ्ट हँड साइडला घेतलं तर d बाय dt ऑफ इथं पण d बाय dt इथं पण d बाय dt लेफ्ट हँड साइडला घेतलं प्लस होईल. सो 1/2 m r डॉट स्क्वेअर प्लस v प्लस एल स्क्वेअर डिवायडेड बाय ट्वाइस mr स्क्वेअर इज इक्वल टू 0. अगेन याचा टाइम डेरिव्हेटिव्ह 0 आहे त्याच्यामुळे ही टर्म काय असणार आहे कॉन्स्टंट. कॉल दिस एज इक्वेशन नंबर 4. त्याचा टाइम डेरिव्हेटिव्ह 0 आहे म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाइम ती टर्म चेंज होणार नाही. नेक्स्ट आता total energy E is given as sum of kinetic energy and potential energy. ओके मग कायनेटिक एनर्जी कशी लिहितो आपण त्याची 1/2 m r डॉट स्क्वेअर ओके प्लस r स्क्वेअर थीटा डॉट स्क्वेअर प्लस v ऑफ r. वेलॉसिटीचा कॉम्पोनंट आहे प्लेन पोलर मध्ये. स्पेरिकल पोलर मध्ये काय असतं r डॉट स्क्वेअर r स्क्वेअर थीटा डॉट स्क्वेअर प्लस r स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा फाय डॉट स्क्वेअर. सो टोटल एनर्जी इज दिस कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी इन प्लेन पोलर. परत जर इथं आपण असं लिहिलं 1/2 m r डॉट स्क्वेअर प्लस 1/2 m r स्क्वेअर थीटा डॉट स्क्वेअर. परत इक्वेशन 3 जे होतं आपलं काय होतं L इज इक्वल टू एम आर स्क्वेअर थीटा डॉट. थीटा डॉट काय लिहिता येईल आपल्याला L डिवायडेड बाय एम आर स्क्वेअर. हे जर इथं सबस्टिट्यूट केलं आपण तर काय होईल थीटा डॉट स्क्वेअर केला तर काय होईल एल स्क्वेअर डिवायडेड बाय एम स्क्वेअर आर रेस टू 4 प्लस व्ही ऑफ आर. ओके नाव दिस इज इक्वल टू 1/2 m आर डॉट स्क्वेअर प्लस इथं एम आणि एम स्क्वेअर जाईल आर स्क्वेअर ओके आर रेस टू 4 म्हणजे राहील एल स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इथला एम आर स्क्वेअर plus v of r. So from equation 4 this total energy is constant. हे पण याच्या आधी मी तुम्हाला सांगितलं होतं प्लॅनेटरी मोशन साठी टोटल मेकॅनिकल एनर्जी काय असते कॉन्स्टंट. ते आपण परत प्रूव्ह केलं इथं. टोटल एनर्जी काय आहे दिस इज कायनेटिक एनर्जी दिस इज पोटेन्शियल एनर्जी सम इज कॉन्स्टंट. नाउ टू गेट इक्वेशन फॉर r okay radial part. So from this equation to find equation for r t and theta या तिघांसाठी इक्वेशन काढायचं आपल्याला. मग ह्या इक्वेशन वरून काय लिहिता येईल आपल्याला इक्वेशन नंबर 5. सो फ्रॉम इक्वेशन नंबर 5 वी कॅन राईट 1/2 m r डॉट स्क्वेअर इज इक्वल टू हे सगळं लेफ्ट हँड साईडला जाईल. सो ई मायनस व्ही ऑफ आर मायनस एल स्क्वेअर डिवायडेड बाय ट्वाइस एम आर स्क्वेअर. ओके आर डॉट स्क्वेअर काय येईल आता इथं 2/m आणि आर डॉट काय येईल याचा सगळ्याचा स्क्वेअर रूट आणि आर डॉट इज नथिंग बट व्हॉट dr by dt. Okay so from this equation dt is equal to dt is equal to dt काय येईल आपला आता या इक्वेशन वरून dr डिवायडेड बाय
हे लेफ्ट हँड साईडला येईल स्क्वेअर रूट ऑफ 2/m ई मायनस व्ही मायनस एल स्क्वेअर बाय ट्वाइस एम आर स्क्वेअर. अँड फॉर r0 to r t is equal to टाइमसाठी इक्वेशन काय येईल इंटिग्रल ओव्हर r फ्रॉम r0 to r dr divided by square root of 2/m e minus v minus l square by twice mr square. ओके, हे आपलं पहिल्या याच्यासाठी इक्वेशन आलं टी साठी. आता थीटा साठी काढायचं असेल तर आपल्याला माहिती आहे लेट एल इज इक्वल टू एम आर स्क्वेअर थीटा डॉट. थीटा डॉट काय डी थीटा बाय डी टी. याच्यावरून डी थीटा इज इक्वल टू काय येईल एल डिवायडेड बाय एम आर स्क्वेअर इंटू डी टी. ओके, सो इंटिग्रेटिंग याला जर इंटिग्रेट केलं आपण तिथे काय येईल थीटा इज इक्वल टू डेफिनाइट इंटिग्रल असेल तर कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन प्लस इंटिग्रेशन एल डिवायडेड बाय एम आर स्क्वेअर इंटू डी टी. आता आपल्याला डी टी इथून इथं सबस्टिट्यूट करता येईल. सो फ्रॉम दिस substitution you will get theta is equal to theta 0 plus, now this is equation number 6, you will get L divided by mr square. याला आपल्याला काय करायचंय L ने मल्टिप्लाय करायचंय आणि m r स्क्वेअर ने डिवाइड करायचंय. सो हा m आणि हा m स्क्वेअर हा इथं जाईल. ओके, so integration okay over r0 to r l dr divided by r square square root of 2m e minus v minus l square by twice mr square. So this is the equation for theta. Call this as equation number 7. So from this equation we can get equation for orbit. ओके, आर आणि थीटा साठी. प्लॅनेटरी मोशन मध्ये हे दोन इंटिग्रल आपल्याला सोडवायची गरज नाहीये. टोटल एनर्जी काय असेल व्ही काय असेल. ओके, टोटल एनर्जी आपल्याला सबस्टिट्यूट करता येते. व्ही म्हणजे पोटेन्शियल एनर्जी. ओके, एल स्क्वेअर डिवायडेड बाय ट्वाइस एम आर स्क्वेअर. हे इंटिग्रल सॉल्व्ह केल्याच्या नंतर तुम्हाला आर आणि थीटाचे इंटिग्रल भेटेल. त्याच्यानंतर आपल्याला सांगता येतं की त्याचं ऑर्बिट नक्की कसं असेल. याच्यापेक्षा पण सिंपल टेक्निक आहेत, याच्यानंतर आपण त्या पाहणार आहे. ओके, सो विथ दिस वी फिनिश आवर दिस पॉइंट इक्वेशन ऑफ ऑर्बिट.